नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आजचा आपला विषय निखळ 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 आहे. या विषयाला सुरुवात करत असतानाच मला एक बातमी दाखवायची आहे, जी ऑनलाईन पोर्टलवरती आहे. ती एका जबाबदार दैनिकाची आहे. ती कोणत्या दैनिकातली आहे हे जरा मी झाकतोय. झाकण्याचं कारण मला तांत्रिक बाबीत अडकून उगाच कायदेशीर कचाट्यात सापडायचं नाही आहे, म्हणून त्या दैनिकाचं मी नाव झाकतो आहे. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर कोणत्या दैनिकाचं नाव वापरून मला उगीच्या उगीच त्यांनाही मोठं करायचं नाही आहे, म्हणून त्या दैनिकाचं नाव मी झाकतोय. बातमी बघून घ्या, त्या बातमीचं शीर्षक वाचून घ्या. फार महत्वाचं शीर्षक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या असलेल्या रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवावं अशी मागणी केली आहे. अर्थात ही मागणी कोणीही करतच, पण ही मागणी कोण केली आहे जरा या शीर्षकात बघा. शीर्षक वाचल्यावर आपण जराशे आश्चर्यात पडाल. धनंजय मुंडेंच्या पत्नीने ही मागणी केली आहे असं या बातमीत दिसतंय. बातमीत एवढं सगळं बघितल्यावर राजश्री वहिनींनी ही मागणी कशी केली, काय अचानक असं घडलं असं माझ्या डोळ्यासमोर आलं, डोक्यात विचार आला आणि मी ती बातमी वाचायला सुरुवात केली. बातमीचं शीर्षक वाचल्याबरोबर धनंजय मुंडे आजारपणातून बाहेर पडले. त्यांना भेटायला देवेंद्र फडणवीस गेले होते, एकनाथ शिंदे गेले होते, स्वतः पंकजा मुंडे गेल्या होत्या, राजकीय मतभेद विसरून आपल्या बंधूंची भेट घेतली होती. हे सगळं आपण बघितलेलं आहे. या 3-4 महत्वाच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंच्या मध्ये आमूलाग्र मतपरिवर्तन झालं आहे की काय, आणि त्यांनी आता राष्ट्रवादीच्या विरोधातली भूमिका राजश्री वहिनींच्या माध्यमातून घेतली आहे की काय असा प्रश्न पडलेला असताना ती बातमी वाचायला सुरुवात केली आणि मग लक्षात आली या बातमीतली खरी गोम. या बातमीत धनंजय मुंडेंच्या पत्नी म्हणून ज्या महिलांचा उल्लेख केला आहे, ज्या स्त्रीचा उल्लेख केला आहे, त्या राजश्री धनंजय मुंडे नाहीत, तर करुणा शर्मा मुंडे या आहेत. त्यांना धनंजय मुंडेंचं पत्नीचं पद या दैनिकानं बहाल केलं आहे. हे येथे उल्लेखनीय आहे. मुळात हे दैनिकच धनंजय मुंडेंच्या पक्षाच्या नेत्यांच्या कुटुंबाच्या वतीनं चालविण्यात येतं आणि त्या पेपरमध्ये अशा स्वरूपाची बातमी येणं हे धनंजय मुंडे ये करुणा शर्मांचे पती असल्याचं शिक्कामोर्तब करणारं आहे. अशा स्वरूपाच्या बातम्यांनी हाच मेसेज जगात जातो. या सगळ्या प्रकारात स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत जाहीरपणे समोर येत करुणाजींसोबतचे आपले संबंध असल्याचं कबूल केलं होतं. त्या मला ब्लॅकमेल करतायत असं सांगितलं होतं. एवढंच नाही तर त्यांच्या भगिनी देखील ब्लॅकमेल करतायत असा आरोप केला होता. नुसता आरोप केला होता असं नाही, तर त्यांच्या विरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये दिलेली होती. करुणा आणि त्यांच्या भगिनी या दोघींनी मिळून धनंजय मुंडेंच्या वरती केसेस केलेल्या होत्या. हा सगळा वाद कोर्टात प्रलंबित आहे. करुणा यांना धनंजय मुंडेंच्या विरोधात व्यक्तिगत संबंध उघड होतील अशी कोणतीही गोष्ट बजावण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. दरम्यानच्या काळात त्या परळीत जाऊन आल्या. परळीत गेल्यावर त्यांच्यासोबत काय घडलं हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. त्यांच्या गाडीत पिस्तूल ठेवण्यात आलं. ते ठेवतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. त्यानंतर करुणा या काही काळ जेलमध्ये राहून आल्या. त्या सतत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या समोर येत असतात. त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात आपल्या राजकीय भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. त्या दोघांचे वाद कोर्टात प्रलंबित आहेत. अशा वेळी एक महत्वाचं दैनिक धनंजय मुंडे यांच्या त्या वादग्रस्त संबंधांना त्यांच्या पत्नीचा दर्जा देऊन अधिकृतता प्राप्त करून देतं. यातच सगळं काही आलं. आणि ही बातमी सुद्धा महत्वाची यासाठी की त्या करुणा शर्मा मुंडे सुद्धा, स्वतः त्या करुणा धनंजय मुंडे असंच नाव लावतात, त्या सुद्धा
भारतीय जनता पक्षाच्या मदत व्हावी अशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत का आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंगावर जात आहेत का, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. करुणा यांच्या आडून आता धनंजय मुंडेंच्या राजकीय चारित्र्याची हत्या करण्याची जबाबदारी माध्यमांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे का, हा सुद्धा प्रश्न पडतो. या सगळ्या ज्या घटना असतात ना, त्या भविष्यातल्या सूचक घटना असतात. हे कोणत्या अन्य विषयाला सूचित करत आहे का, हे देखील तपासलं पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिकांच्या मध्ये काही बदल होणार आहे का, आणि तसा होणार असेल तर बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काही आमूलाग्र बदल होणार आहे का, हे देखील तपासलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच धनंजय मुंडे यांच्यावरती प्रचंड मोठे वार केलेले आहेत. मी एकट्या पंकजा मुंडे यांचा विचार करत नाही आहे. अशा स्वरूपाचे आरोप चित्रा वाघ यांनी देखील केलेले आहेत. आणि त्याच धनंजय मुंडेंना भाजपसाठीची दारं उघडी असणार आहेत का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. तसं चित्रा वाघांना अनेक प्रकरणातून माघार घ्यावी लागते आहे, तसं याही प्रकरणातून माघार घ्यावी लागणार आहे का, हाच प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो आहे. तुम्हालाही काय वाटतंय, ही भूमिका योग्य असेल का, की बातमी छापण्यामागचं वेगळं काही षडयंत्र असेल, की अजून वेगळं काही घातलं जात आहे, ते तुम्ही कळवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.